मला त्यांच्याकडून माहिती मिळाली की ते बिबटे वगैरे भरपूर आहेत. बिबटे नाही इथं? Guide बघितलं नाही? का काही बिबट्या? हा नजर पडताना असं मला भीती वगैरे नाही वाटत का? तिचं खाणं आहे म्हणजे ते खाणार. तिचं खाणं आहे म्हणजे ते खाणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला, त्याचप्रमाणे आद्य क्रांतिकाऱ्यांनी इंग्रजांविरुद्ध पुकारलेल्या बंडाची साक्ष देणारा एक बंडकरी किल्ला म्हणजे किल्ले रतनगड. हल्ली सोशल मीडियावर या किल्ल्याची खूप चर्चा असते, पण आज आपण या किल्ल्याचं सौंदर्य पाहत असताना या किल्ल्याचा इतिहास देखील जाणून घेणार आहोत. किल्ले रतनगडाविषयी अनेक इतिहासकार असं सांगतात की हा रतनगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला होता. आणि आता जर का महाराजांचा आवडता किल्ला आहे तर त्या किल्ल्याला भेट देऊन किल्ल्याचा इतिहास जाणून घेणं आपल्यासाठी स्वाभाविकपणे गरजेची गोष्ट होऊन जाते. आणि हेच गोष्ट लक्षात घेऊन आज आपण रतनगडाला जायचं ठरवलं आणि त्या दिशेने निघालो देखील. पण तत्पूर्वी आता आपण आहोत मुरबाडला. रात्रीचे 2 वाजलेत आणि आपल्यासाठी पहिली खरी कसोटी असणार आहे ते म्हणजे मुरबाड ते रतनगडाचा प्रवास. साधारणपणे 150 किलोमीटरचं अंतर आहे आणि आपण निघालोय बाईकने. पण प्रॉब्लेम तो नाहीये की आपण बाईकने निघालोय, प्रॉब्लेम आहे थंडीचा. इतकी तुफान थंडी आहे मित्रांनो, इतकी कडाक्याची थंडी आहे की लिटरली हाताची बोटं आकसायला लागली. पण ठीक आहे, अशा प्रकारचे चॅलेंजेस आपल्या समोर येत राहणार आहेत आणि आपण त्यांना फेस करत राहणार. पण त्यासाठी आम्हाला गरजेचं काय आहे तर तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट. आणि त्यासाठी तुम्ही काय करणार तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करणार. जोक सपाट. जर तुम्हाला आपल्या चॅनलवरचा कंटेंट आवडत असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता जास्त उशीर न करता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात. साधारणपणे पहाटे 2 वाजता चंद्राच्या चांदण्यामध्ये प्रवासाला सुरुवात करत सकाळी सूर्योदय होईपर्यंत आम्ही भंडारदरा धरणाजवळ येऊन पोहोचलो. अभयारण्य क्षेत्र असल्यामुळे वन खात्याकडून प्रति व्यक्ती 30 रुपये दराने प्रवेश फी घेतली जाते. मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो या रतनवाडी गावामध्ये, जो की या रतनगडाचा पायथा गाव आहे. आणि या रतनगडाला जो इतिहास, जी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने या रतनवाडी गावामधूनच होते. आता ती नेमकी कशा प्रकारे, चला दाखवतो. रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडी या गावामध्ये अमृतेश्वराचं अर्थातच महादेवाचं एक अतिशय प्राचीन मंदिर आहे. हेमाडपंथी बांधणीचं हे अतिशय प्राचीन मंदिर साधारणपणे 11व्या ते 12व्या शतकाच्या दरम्यान शिलाहार वंशातील झांज राजाच्या कालावधीमध्ये बांधलं गेलं असावं. मंदिराच्या प्रत्येक भागामध्ये अतिशय सुबक असं नक्षीकाम केलेलं आहे. मंदिराच्या समोरच एकापाठोपाठ एक असे 2 भले मोठे दगडी नंदी आहेत. मंदिराच्या समोरचा जो दरवाजा आहे तो काही कारणास्तव बंदिस्त आहे. त्यामुळे आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी मंदिराच्या पाठीमागे जावं लागतं. महादेवाच्या निस्सीम भक्त असणाऱ्या शिलाहार वंशातील जो झांज राजा होता, त्या झांज राजाची मनोकामना होती की ज्याप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, तशाच प्रकारे आपल्या राज्यात देखील 12 ज्योतिर्लिंग, 12 शिव मंदिरं असली पाहिजे. म्हणूनच ती मनोकामना पूर्ण करण्यासाठी झांज राजाने गोदावरी पासून भीमा नदी दरम्यान ज्या प्रमुख 12 नद्या आहेत त्या 12 नद्यांच्या उगमस्थानी ही 12 शिव मंदिरं बांधली होती. आणि त्यापैकीच हे प्रवरा नदीच्या उगमस्थानी बांधण्यात आलेलं हे अमृतेश्वराचं मंदिर. अशाच प्रकारचं एक मंदिर आपण हरिश्चंद्रगडावर देखील पाहिलं होतं. हरिश्चंद्रगडावरचे जे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे ते देखील याच 12 मंदिरांपैकी एक मंदिर होतं. आणि हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या खिरेश्वर गावामध्ये जो नागेश्वराचं मंदिर आहे तो मंदिर देखील याच 12 मंदिरांपैकी एक मंदिर आहे. अशा प्रकारे जवळपास 11व्या ते 12व्या शतकामध्ये हे मंदिर बांधलं गेले. हेमाडपंथी बांधणीचं झांज राजाच्या कालावधीमध्ये हे सगळे मंदिरं बांधले गेलेत आहेत. पाठीमागील दरवाजाने आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतो आणि हेमाडपंथी स्थापत्यशास्त्राचं थक्क करणारं काम मनाला एक दिलासा देऊन जातो. या मंदिरातील प्रत्येक कलाकृती ही वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि प्रत्येक कलाकृती पाहताना मनामध्ये एकच प्रश्न उभा राहतो की नेमकं कसं केलं असेल. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाणी साठलेलं आहे, ज्या पाण्यामध्ये अमृतेश्वराची पिंडी आहे. मंदिराचं गेट बंद असल्या कारणास्तव आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे बाहेरूनच आपल्याला महादेवाचं दर्शन घ्यावं लागतं. या प्राचीन अमृतेश्वर मंदिराचं थक्क करणारं बांधकाम पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो होतो आणि हे सर्व पाहून आम्ही निघालो ते विष्णू तीर्थाकडे.
रतनवाडी गावामध्ये एक भली मोठी पुष्करणी आहे. गावकरी तिला विष्णुतीर्थ म्हणून संबोधतात. या पुष्करणी दरम्यानच अनेक देवी देवतांचं शिल्प रेखाटलेले आहेत. यातच महागणपती आणि भगवान विष्णूंचं शिल्प आपलं लक्ष वेधून घेतं. या पुष्करणीच्या बाहेरच अनेक सतीशिळा, विरगळी, देवी देवतांच्या मूर्त्या, देवी देवतांची शिल्प एका बाजूला रचून ठेवलेले आहेत. प्राचीन शिवमंदिरांच्या शेजारी अशा प्रकारची पुष्करणी आपल्याला हमखासपणे बघायला मिळते. अशाच प्रकारची एक विहीर आपण हरिश्चंद्रगडावर पाहिली होती. याचाच अर्थ जिथे जिथे प्राचीन शिव मंदिर आहे तिथे अशा प्रकारची पुष्करणी असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. रतनवाडी गावातील हा ऐतिहासिक वारसा पाहून झाल्यानंतर आपण आपल्या रतनगड किल्ल्याच्या प्रवासाला सुरुवात केली. रतनवाडी गावानजीकच हा एक छोटेखानी ब्रिज आहे. त्या ब्रिजच्या शेजारी जर का तुम्ही पाहिलं तर तिथं ती जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीकडे तुम्ही एक लँडमार्क म्हणून पाहू शकता. कारण त्या स्मशानभूमीच्या समोरूनच एक छोटेखानी वाट, एक पायवाट या नदीच्या शेजारूनच जाते आणि तीच वाट आपल्याला रतनगडाकडे घेऊन जाते. तो समोर दिसतोय तो आहे रतनगड, आपला आजचं डेस्टिनेशन. सो ही जी वाट तुम्हाला दिसते या वाटेकडे तुम्ही लक्ष ठेवा आणि याच वाटेने आपल्याला पुढे जावं लागतं. किल्ल्याच्या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर शेताच्या बांधांवरून सुरू होणारी ही वाट पुढे जाऊन आपल्याला घनदाट जंगलामध्ये घेऊन जाते आणि किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी या मळलेल्या वाटेने आपल्याला खूप काळ चालत जावं लागतं. रतनगड किल्ला हा कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रामध्ये येतो आणि रतनवाडी ते किल्ल्याचा पायथा हा टप्पा आपली दमछाक करून जातो. तुम्ही किती वाजेपर्यंत असतास? 5-6 वाजेपर्यंत घरात. बघितलं का कधी बिबटे? हा, नजर पडताना. मी कधी अटॅक वगैरे करत नाही. नाही, अटॅक नाही का अजून तर नाही काय. गाईड नव्हते सांगत आम्हाला, पण गेटवर आम्ही तिथे पावती फाडली ना सुरुवातीला, तिथे आम्हाला त्यांच्याकडून माहिती मिळाली की ते बिबटे वगैरे भरपूर, काल त्यांनी 2 बकऱ्या वगैरे खाल्ल्या असते. हा, खातात ना. आणि त्याचं खाणं आहे म्हणजे ते खाण्यात आणि आपण आलो त्यांच्या एरियात म्हणजे कोणत्या एरियामध्ये भेटतात ते? सगळ्या एरियात येते. कुठे येते टोटल अभयारण्यच आहे. त्याचं जंगल असं येतो. 2 तास झाले आपण चढतोय आणि इथे आल्याच्यानंतर थोडं इथं विश्रांती म्हणून आपण थांबले. लिंबू सरबत बनवायला सांगितले काकांना. पण या काकांकडून आणि आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा तिथे त्या वन खात्याच्या अधिकारी, वन खात्याचे जे कर्मचारी होते त्यांच्याकडून आपल्याला बातमी कळाली बिबट्याचा इथे वावर सतत असतो आणि कालच त्याच्या माध्यमातून इथल्या 2 बकऱ्या बिबट्याने खाल्ल्यात. सो तुम्ही इथे पाठीमागे पाहू शकता संपूर्ण जंगल आहे, घनदाट जंगल आहे आणि हे संपूर्ण एरिया अभयारण्य क्षेत्र पडतो. त्याच्यामुळे इथे बिबट्यांचं वगैरे वावर असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती राहील की जेव्हा कधी येणार असाल ना तर एकटे येऊ नका, ग्रुपने येण्याचा प्रयत्न करा. कारण कधी काय होऊ शकतं सांगता येत नाही. कारण आपण त्यांच्या एरियामध्ये आलो, ते आपल्या एरियामध्ये येत नाही आहोत. त्यामुळे त्यांनाही त्रास नको व्हायला आणि आपल्याला त्रास नको व्हायला याची काळजी नक्की घ्या. सो आधी आम्ही इथे लिंबू सरबताचा आस्वाद घेतो आता. चीअर्स. चीअर्स. क्वेश्चन सर. चीअर्स. रतनगडाच्या वाटेमध्ये ही जी मोकळी जागा तुम्हाला दिसते, हा जो मोकळा परिसर दिसतोय, ही या किल्ल्यावरील बाजारपेठ आहे. म्हणजे पुरातन बाजारपेठ आहे. आणि इथून जेव्हा आपण पुढे येतो, ही जी बाजारपेठ वगैरे आपण पाहून पुढे येतो तेव्हा इथे आपल्याला या 2 वाटा लागतात. ही जी वाट जाते ही थेट रतनगडाकडे जाते किल्ल्याकडे आणि ही जी वाट जाते ती हरिश्चंद्रगडाकडे जाते. नाशिक मार्गे पाचनई गावातून जी जाणारी वाट आहे टोलरखिंडीकडे, ती ही वाट आहे. आणि हाच राजमार्ग देखील आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. अशा प्रकारची माहिती आम्हाला इथे जे काका बसलेले आहेत, लिंबू सरबत त्यांचा स्टॉल आहे, त्यांच्याकडून आपल्याला ही माहिती कळते. इकडून 5 मार्गे गेला का इथून निघाला ना हरिश्चंद्रगडाला का म्हणजे कात्राची खेंड लागते. कात्राची खेंड संपली का मग कुमशेत संपला का पेठाची वाडी आणि मग 5 आणि नळीची वाट हे दोन्ही रस्त्याला जाते आणि मग तिथून पुण्याला जात आहे टोलरखिंडीना पुण्यात. तर ही अशा प्रकारची माहिती आपल्याला काकांकडून मिळाली. मग ही वाट जाते हरिश्चंद्रगडाकडे आणि ही वाट जाते रतनगडाकडे. तर आपल्याला आज रतनगडाकडे जायचंय. सो आपण इथून पुढे जाणार आहोत. रतनगड किल्ल्याच्या प्रवासामध्ये
ही शिवकालीन बाजारपेठ आपणास पाहायला मिळते. बाजारपेठ पाहून झाली आणि आपण आपल्या रतनगडाचा प्रवास पुन्हा एकदा सुरू केला. किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यानंतर ब्रिटिशांनी आपल्या धोरणानुसार या गडाच्या दोनही वाटा उद्ध्वस्त करून टाकल्या. त्यामुळे गडावर जाणं हे काहीसं किचकट झालं होतं. पण पर्यटकांना गडावर जाता यावं यासाठी प्रशासनाने अशा लोखंडी शिड्या लावल्या आहेत. इथे तुम्हाला घरं दिसत असतील तर फार दूरवरून आपण बराच काळ चालत आल्याच्या नंतर या इथे आपल्याला हा शिडी मार्ग लागला आणि या शिडी मार्गाने वर चढून आल्याच्या नंतर 3 शिड्या आपण चढलो जवळपास. आणि इथे आल्याच्या नंतर आपल्याला या किल्ल्याचा पहिला दरवाजा अर्थातच गणेश दरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजाचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता, छोटेखानी स्वरूपाचं स्ट्रक्चर आहे, पण या दरवाजाची तटबंदी आणि या दरवाजाची कमानी अतिशय साबूत अवस्थेमध्ये असलेली आपल्याला नजरेस पडते. या बाजूला तुम्ही बघू शकता दरवाजाचा बुरुज आणि इकडे कमानी आहे. छोटेखानी स्वरूपाचा हा गणेश दरवाजा अगदी भरभक्कम आहे. आजही या दरवाजाची कमानी, तटबंदी आणि बुरुज अगदी साबूत अवस्थेमध्ये आहेत. या गणेश दरवाजामधून आत आल्याच्या नंतर उजव्या बाजूने एक वाट जाते. त्या वाटेने पुढे गेल्याच्या नंतर आपण इथे पाठीमागे पाहू शकता तिकडे आणखी शिड्या आहेत. त्या शिड्या चढून आपल्याला वर जावं लागतं. गणेश दरवाजातून येणाऱ्या वाटेने उजव्या बाजूने आलो आपण आणि त्यानंतर आपल्याला इथे देखील या लोखंडी शिड्या प्रशासनाच्या माध्यमातून बसवलेल्या पाहायला मिळतात. अतिशय कठीण ठिकाणी या पर्यटन विभागाकडून पायऱ्या बसवण्यात आलेल्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता या कातळ कोरीव पायऱ्या इथे साबूत अवस्थेमध्ये आहेत. इथे तुम्ही पाहू शकता इथे 2 वाटा जातात. तुम्ही जर का इकडे पाहिले तर इकडे या किल्ल्याचा दुसरा दरवाजा अर्थातच हनुमान दरवाजा आहे. आता आपण तिकडे नंतर जाणार आहोत, पण तत्पूर्वी इकडे देखील एक वाट जाते. तर ही वाट जाते गुहेकडे, जिथे गेल्यावर आपल्याला समजतं की या रतनगड किल्ल्याला रतनगड का नाव आहे. तर आधी आपण तिथे जाऊयात. असं सांगण्यात येतं की रत्नादेवीच्या नावावरून या किल्ल्याला रतनगड असं नाव पडलंय. किल्ल्यावर या ठिकाणी एका गुहेच्या आतमध्ये रत्नादेवीचं मंदिर आहे. स्थानिक लोक देवीला रत्नोआई म्हणून संबोधतात. रत्नाबाई, कळसुबाई आणि कात्राबाई या 3 बहिणींच्या नावाची आख्यायिका इथल्या स्थानिकांमध्ये प्रचलित आहे. इथल्या स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या 3ही बहिणी होत्या आणि या 3 बहिणींच्या नावावरून या 3 शिखरांना त्यांची नावे देण्यात आली. रत्नोआई मंदिरापासून थोडं पुढे आलो की आपल्याला आणखी एक भली मोठी गुहा लागते. या गुहेला वस्तीची गुहा म्हणून संबोधलं जातं. जर किल्ल्यावर वस्ती करण्याचा प्लॅन असेल तर आरामामध्ये 30 ते 40 लोक या गुहेमध्ये वस्ती करू शकतात. या वस्तीच्या गुहेच्या शेजारी एक पाण्याचं टाकं आहे, पण त्यामधील पाणी वापरण्याजोगं नाहीये. या सर्व वास्तू पाहत आणि रत्नोआईचं दर्शन घेत आपण किल्ल्याच्या दिशेने पुढे निघतो आणि आपल्याला लागतो या किल्ल्याचा दुसरा दरवाजा, अर्थातच हनुमान दरवाजा. या दरवाजाच्या एका बाजूला मारुतीराया कोरलेल्या आहेत. तसंच या दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला श्री गणेशा आणि रिद्धिसिद्धी यांचं शिल्प रेखाटलेलं आहे. या दरवाजावरील नक्षीकाम, रेखाटण्यात आलेले शिल्प आणि एकंदरीत या दरवाजाचं बांधकाम या सर्व बाबी पाहण्यासारख्या आहेत. हनुमान दरवाजातून पुढे आल्याच्या नंतर आपण डाव्या बाजूने थोडं खालच्या बाजूला उतरलो आणि इथे आल्याच्या नंतर आपल्याला इथून पाहू शकता इथे इमारतीचे जोते असल्याचे आपल्याला नजरेस पडतात. आता सध्या गवत असल्यामुळे तुम्हाला क्लिअरली दिसत नसेल, पण इथं ते आहेत. हनुमान दरवाजामधून आत आल्यानंतर आपण जवळपास रतनगडाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो आणि इथून अगदी समोरच कात्राबाई डोंगरावर असणारा अग्निमान सुळका ते आजोबा पर्वत या दरम्यानचा संपूर्ण परिसर आपल्याला डोळ्यानिशी निहाळता येतो. या संपूर्ण परिसरामध्ये जेव्हा ढगांची चादर ओढली जाते तेव्हा मात्र आपण स्वर्गामध्ये असल्याची अनुभूती आपल्याला येते. या निसर्गाचा आस्वाद घेत असताना आपण किल्ल्याच्या दिशेने पुढे निघतो. किल्ल्याच्या माथ्यावर अगदी सुरुवातीलाच आपल्याला हा गोल बुरुज लागतो. बुरुजावर गेल्यानंतर आपल्याला समजतं की या बुरुजाचं स्ट्रक्चर इतर बुरुजांपेक्षा काहीसा वेगळा आहे. रतनगड किल्ल्यावर राणीचा हुडा नावाने प्रचलित हा गोल बुरुज आहे. पण या बुरुजाचं वेगळेपण असं आहे की हा बुरुज तटबंदीपासून वेगळा आहे.
अशाच प्रकारचा एक बुरुज आपण विसापूर किल्ल्यावर देखील पाहिला होता, पण तो बुरुज देखील तटबंदीपासून नजीक होता आणि या बुरुजाचं निरीक्षण केलं तर हा तटबंदीपासून खूप आतमध्ये आहे, किल्ल्यावर आहे. कदाचित या बुरुजाचं बांधकाम या किल्ल्यावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी केलेलं असेल. किल्ल्यावर येण्यासाठी आपण काहीसा उशीर केला, पण ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान संपूर्ण रतनगड किल्ला हा सोंडकीच्या फुलांनी बहरलेला असतो. त्याचप्रमाणे दर 7 वर्षातून एकदा या किल्ल्यावर कारवीची फुलं बहरलेली असतात. मागील वर्षी हा किल्ला कारवीच्या फुलांनी बहरला होता, पण आपण तो चान्स यावर्षी मिस केला. किल्ल्यावर अनेक ठिकाणी आपल्याला पाण्याच्या टाक्यांचे समूह नजरेस पडतात आणि तशाच प्रकारचा एक समूह इथे आहे. पण या समूहामधील ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या तुलनेने इतर टाक्यांपेक्षा मोठ्या आहेत. या किल्ल्यावर येणारी दुसरी वाट म्हणजेच कोकण दरवाजाची वाट. पण सद्यस्थितीला इथे कोणत्याही प्रकारे रस्ता नाहीये, कारण इंग्रजांनी जेव्हा हा रतनगड किल्ला जिंकून घेतला तेव्हा आपल्या धोरणानुसार इंग्रजांनी सुरुंग लावून या किल्ल्याच्या पायवाटा उद्ध्वस्त करून दिल्या होत्या. त्यामुळे इथे केवळ हा दरवाजा शिल्लक आहे. रतनगडाच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर आपण किल्ल्याला वळसा घालण्यासाठी सुरुवात केली आणि डाव्या बाजूने पुढे चालत असताना आपण एक एक वास्तू करत पुढे आलो आणि येऊन पोहोचलो ते म्हणजे या कोकण दरवाजापासून. या कोकण दरवाजाचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता. या दरवाजाची कमानी आणि दरवाजाची बुरुज आणि तटबंदी अगदी सुखरूप आहे, पण इथे हा दरवाजा अर्धवट अवस्थेमध्ये गाडला गेलेला आहे. इंग्रजांच्या माध्यमातून जेव्हा सुरुंग लावून या दरवाजाच्या पायऱ्या वगैरे उद्ध्वस्त केल्या त्यानंतर हा दरवाजा असा अर्धवट अवस्थेमध्ये गाडला गेलेला आहे. पण या दरवाजाचे स्ट्रक्चर अतिशय मजबूत स्वरूपाचं आज देखील आपल्याला बघायला मिळते. तुम्ही इकडे येऊ शकता. तुम्ही इथे पाहू शकता या दरवाजाची जी तटबंदी आहे, दरवाजाचा जो संपूर्ण स्ट्रक्चर आहे तो आज देखील सुखरूप अवस्थेमध्ये सुस्थितीमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. गोमुखी आकाराचा हा कोकण दरवाजा, त्याचे बुरुज आणि तटबंदी या सर्व गोष्टी पाहून आपण पुढे निघालो आणि आपल्याला आणखी काही पाण्याचे टाके लागले. रतनगड किल्ल्यावर आल्याच्या नंतर आपल्याला इथे पाण्याच्या टाक्यांचा हा समूह पाहायला मिळतो. खरं तर या किल्ल्यावर अनेक पाण्याचे टाके आहेत, पण या पाण्याच्या टाक्यांचं वैशिष्ट्य असं आहे की सलगच्या या 7 टाक्या आहेत आणि या 7 टाक्यांचं स्ट्रक्चरच्या दरम्यान इथे तुम्ही पाहू शकता हे दगडाच्या आतमध्ये हे महादेवाचं शिवलिंग कोरलेलं आहे. हे शिवलिंग पाहून जेव्हा आपण पुढे जाऊ तेव्हा आपल्या या टाक्यांच्या स्ट्रक्चरकडे लक्ष जातो. जर का तुम्ही या टाक्यांचं स्ट्रक्चर पाहिलं ना तर सर्वात वरच्या टाकीपासून या बाकीच्या टाक्या एका खाली एक अशा प्रकारे आहेत. म्हणजे वरची टाकी जर का भरली तर त्या टाकीमधला पाणी या अशा प्रकारच्या याच्यामधून खालच्या टाकीमध्ये येईल. म्हणजे अशा प्रकारे हे कोरलेलं आहे, जेणेकरून वरची टाकी जर का भरली तर ओव्हरफ्लो होऊन खालच्या टाकीमध्ये तो पाणी साठवला जाईल. अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे. पण मला एक डाऊट आहे की इथे 7 पाण्याच्या टाक्या आहेत, अशाच प्रकारच्या 7 टाक्या आपण चावण किल्ल्यावर देखील पाहतो आणि त्या 7 टाक्यांना सप्तमातृका तलाव असं म्हटलं जातं. मला असा प्रश्न आहे की या 7च टाक्या का असतात, याच्या मागे काही लॉजिक आहे का? जर का असेल आणि तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. मला तर यामागचं कारण माहिती नाही, तर त्यामागचं कारण नेमकं काय असतं ते तुम्ही मला नक्की कळवा. पाणी टाकी समूह पाहून आपण पुढे आलो आणि त्या टाक्याच्या समूहाच्या थोडं पुढे आपल्याला हे खोदीव टाकं बघायला मिळतं आणि त्या टाक्याच्या आतमध्ये तर एक भुयार आहे. त्या भुयाराच्या आतमध्ये जाऊन आपण आता नेमकं पाहूयात की आतमध्ये नेमकं काय आहे. या भुयाराच्या आतमध्ये येणार असाल ना तर सोबत टॉर्च नक्की ठेवा. पण या भुयाराच्या आतमध्ये आल्याच्या नंतर भुयाराच्या डाव्या बाजूला इथे हा पाण्याचा भला मोठा टाका आपल्याला बघायला मिळतो. आतमध्ये जर का तुम्ही पाहिला ना
तर पाण्याचा टाका आहे आणि संपूर्ण पाण्याने भरलेला आहे. अगदी स्वच्छ असं पाणी आहे. जर तुम्हाला इमर्जन्सी असल्यास, पाण्याची कमतरता भासत असल्यास, तुम्ही 100% या पाण्याचा पिण्यासाठी वापर करू शकता. आणि या टाक्यामधून जेव्हा आपण म्हणजे या टाक्याच्या बाजूलाच भुयारामध्ये उजव्या बाजूला या साईडला देखील एक आतमध्ये भली मोठी गुहा आहे. तुम्ही पाहू शकता इथे भुयार आहे. रोहन सर आतमध्ये जाता येतं का बघा जरा. तर अशा प्रकारचं अद्भुत स्ट्रक्चर या गुहेच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतं. या बाजूला पाणी नाहीये, सुकी गुहा आहे आणि त्या बाजूला संपूर्ण टाके भरलेला आहे पाण्याने. या सर्व वास्तू पाहत असताना आपण निघतो ते म्हणजे रतनगडाच्या सर्वोच्च शिखरावर असणाऱ्या त्या नेढ्याकडे. आता आपण रतनगडाच्या या सर्वोच्च शिखरावरील या नेड्यापाशी येऊन पोहोचलोय. नेडं म्हणजे काय, तर पर्वताला नैसर्गिकरित्या असं छिद्र पडलं जातं, त्या छिद्राला नेडं असं म्हटलं जातं. अशाच प्रकारचं नेडं आपल्याला सुवेळा माचीवर देखील बघायला मिळतं. इर्शाळगडावर देखील अशाच प्रकारचं एक नेडं आहे. आपण जेव्हा राजगडावर गेलो होतो तेव्हा सुवेळा माचीवर असं ते नेडं पाहायला मिळालं नव्हतं, पण या रतनगडाच्या नेड्यापाशी आपण येऊन पोहोचलोय. आपण बघू शकता कशा प्रकारचं हे नेडं आहे. या रतनगडाला प्रवरा नदीचं उगमस्थान म्हटलं जातं आणि त्याबद्दलची एक पौराणिक कथा देखील सांगितली जातं. असं सांगितलं जातं की राक्षसांनी आणि देवांनी मिळून जेव्हा समुद्र मंथन केलं त्यामधून जे अमृत मिळालं होतं त्या अमृताची बराबर हिस्स्यामध्ये वाटणी करायची ठरलं होतं. पण देवांनी एके दिवशी तो सगळा अमृत पिऊन घेतला आणि त्या देवांच्या रांगेमध्ये उभं राहून राहू नावाच्या राक्षसाने देखील ते अमृत प्राशन केलं होतं. आता ही गोष्ट जेव्हा भगवान श्री विष्णूंना समजली तेव्हा श्री विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून त्या राहूचा शिरच्छेद करून टाकला. त्या शिरच्छेदानंतर त्या राहूचं शिर या रतनगडावर येऊन पडलं होतं आणि जिथं ते शिर पडलं तिथून अमृताची धार वाहू लागली आणि तेव्हापासून या रतनगडाला अमृत वाहिनी म्हणून ओळखलं जाऊ लागतं. तर अशा प्रकारची पौराणिक कथा या प्रवरा नदीच्या उगमाबद्दल सांगितली जाते. हा रतनगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला असल्याचं काही इतिहासकार सांगतात. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली त्यावेळी परतीच्या प्रवासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या रतनगडाचा आश्रय घेतला होता असं देखील सांगितलं जातं. बरं, आता आपण येऊन पोहोचलो या किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजापाशी, अर्थातच त्र्यंबक दरवाजापाशी. सामरत गावामधून खुट्याच्या मार्गाने जी वाट येते ती आपल्याला या त्र्यंबक दरवाजापाशी घेऊन येते. या त्र्यंबक दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे हा महाकाय दरवाजा संपूर्णपणे एकसंध कातळामध्ये कोरून बनवण्यात आलेला आहे. या भव्य अशा दरवाजासमोरच एक महाकाय खिंड आहे, ज्या खिंडीमधून या गडावर येण्यासाठी कातळ कोरीव पायऱ्या केलेल्या आहेत. मित्रहो, या रतनगडाच्या सभोवतालच्या प्रदेशाचा विचार केला तर या प्रदेशामध्ये महादेव कोळी समाजाची लोकसंख्या जास्त आहे आणि या किल्ल्याच्या इतिहासामध्ये जर का विचार केला तरी या किल्ल्याच्या इतिहासामध्ये आदिवासी महादेव कोळ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये. आता ते नेमकं कसं, चला सांगतो. इसवी सन 1360 पर्यंत या किल्ल्यावर आदिवासी महादेव कोळ्यांचं वर्चस्व होतं, पण पुढे जाऊन हा किल्ला बहमनींच्या राजवटीखाली गेला आणि बहमनींनी या किल्ल्यावर जवळपास 85 ते 90 वर्ष सत्ता गाजवली. पण त्यांनी देखील या किल्ल्यावर किल्लेदार म्हणून महादेव कोळी समाजाचे सरदार नेमले होते. मग पुढे जाऊन निजामशाही असेल, मोगल असतील, मराठा साम्राज्य असेल, ते फार इंग्रजांच्या ताब्यामध्ये हा किल्ला जाईपर्यंत या किल्ल्यावर बहुतांशी काळ महादेव कोळी समाजाचेच किल्लेदार होते. जेव्हा हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला, इंग्रजांनी या किल्ल्यावर बरीचशी नासधूस केली आणि या किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार होते ते म्हणजे गोविंदराज खाडे. ते देखील महादेव कोळी समाजाचे होते. इंग्रजांच्या ताब्यामध्ये किल्ला गेल्याच्या नंतर गोविंदराज खाडे आणि आद्य आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं, पण ते इंग्रजांनी ते बंड मोडीत काढत हा किल्ला पूर्णपणे इंग्रजांच्या ताब्यामध्ये करून घेतला होता. तर अशा प्रकारे हा महादेव कोळी समाजाचा या इतिहासामध्ये सहभाग आणि छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला नेमका का आवडत होता याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला या रतनगड किल्ल्यावर आल्याच्या नंतर समजतं. या किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार गोविंदराज खाडे आणि आद्य आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी इंग्रजांविरुद्ध पुकारलेल्या बंडामुळे या किल्ल्याला बंडकऱ्यांचा किल्ला म्हणून देखील ओळखलं जातं. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय शिवराय.